गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची अनेक घटना घडल्यात आणि त्याचीच आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला हा सुप्त संघर्ष आता टोकाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हा सुप्त संघर्ष टोकाला गेल्याचं बोललं जाते। शिवसेना भाजपमधील टोकाच्या संघर्षाला कारण ठरले ते शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीचं। शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा आता काढून घेण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती कळतेय। शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार आहे, मात्र मंत्र्यांचं वाय+ दर्जाच्या सुरक्षा यात तशीच राहणार आहे। भाजप शिवसेनेमधला हा शीतयुद्ध आता हे शिगेला पोहोचल्याचं चित्र या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे येत आहे। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, गेल्या काही दिवसांमध्ये खरं तर अनेकदा अशा घटना घडल्यात, त्यामध्ये काही बैठका सुद्धा अशा झाल्यात आणि त्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधला एक प्रकारचा दुरावा दिसला। मात्र आता शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षाच काढून घेतलेली आहे, केवळ एकच बॉडीगार्ड राहणार आहे। काय नेमकं हे सगळं घडतंय, त्यामुळे संघर्ष शिगेला पोहोचल्याची सुद्धा चर्चा आहे। नक्कीच अनुपमा, कारण महायुती सरकारला विरोधकांची गरज नाही आहे। अंतर्गत संघर्ष जितका वादा पेटलेला आहे की जसं आपण सांगितल्याप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कोल्ड वॉर असल्याचं पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या सुप्त संघर्ष आहे तो पाहायला मिळतोय। जरी समोरासमोर येऊन किंवा एकमेकांच्यावर उघडपणे टीका होत नसली तरी ज्या प्रकारे एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत ते पाहता नक्कीच आपण असा निष्कर्ष काढू शकतो की काही सरकारमध्ये जे आहे ते फार काही आलबेल नाही आहे। कारण जे आपण सांगितले की जे शिवसेना फुटल्यानंतर सर्व आमदारांना एक सुरक्षा दिली होती वाय दर्जाची, ती आता काढून घेण्यात आलेली आहे। कारण जवळपास 2.5-3 वर्ष ही सुरक्षा होती, परंतु अचानक ही सुरक्षा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर याच्यापूर्वी देखील एस टी महामंडळाचं अध्यक्षपद जे आहे ते त्यावरून देखील थोडासा वाद झालेला पाहायला मिळत होता। कारण प्रताप सरनाईक यांची इच्छा होती की अध्यक्ष व्हावं, परंतु संजय शेट्टी यांना अध्यक्षपदावर बसवलं। त्याचबरोबर कालच बातमी आली होती की उपमुख्यमंत्र्यांचं वैद्यकीय कक्ष हे मदत कक्ष हे वेगळं असणार आहे। त्यामुळे या ज्या बातम्या ज्या पाहायला मिळत आहेत त्या नक्कीच या सरकारमधला सुप्त संघर्ष आहे त्या समोर आणताना दिसत आहेत। आज कॅबिनेटची बैठक आहे, परंतु जो एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते मात्र थांबताना नाव घेत नाहीयेत। अरे कृष्णात, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि आज कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय का हेही आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी कृष्णात।